सूर्यास्तानंतर तुम्ही कधी कोणाला पैसे दिलेत का? किंवा कोणी तुमच्याकडून पैसे मागितले आणि तुम्ही लगेच दिले? थांबा. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर पैसे देणे हे तुमच्या आयुष्यातील धन प्रभाव थांबवू शकते. हो, हे फक्त अंधश्रद्धा नाही, यामागे आहे ऊर्जा, मानसशास्त्र आणि वास्तुशास्त्राचं गूढ कारण. आजच्या या व्हिडिओमध्ये सूर्यास्तानंतर पैसे का देऊ नयेत, दिल्यास काय नुकसान होऊ शकतं आणि त्यावर उपाय काय आहेत, शेवटपर्यंत बघा, कारण एक छोटी चुकी तुमचा आर्थिक नशीब बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲस्ट्रो अभिराज. तुमच्यासाठी घेऊन येतोय वास्तू आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित अशी माहिती जी तुमचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला तुमचं नशीब आणि घरातील ऊर्जा सुधारायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सूर्यास्ताचं महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार सूर्य म्हणजे ऊर्जा, प्रकाश आणि संपत्तीचं प्रतीक आहे. सूर्यास्तानंतर सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. हा वेळ असतो शांततेचा, ऊर्जा बदलण्याचा. म्हणूनच या वेळेनंतर घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. पैसे देण्यामागचं कारण, तुम्ही जेव्हा कोणाला पैसे देता तेव्हा फक्त नोटा जात नाही, तुमची धन ऊर्जा, मनी एनर्जी पण जाते. सूर्यास्तानंतर ही ऊर्जा कमजोर असते आणि बाहेर दिले तर परत येणं कठीण होतं. घरातील लक्ष्मी ऊर्जा. वास्तूनुसार घरात लक्ष्मी ऊर्जा संध्याकाळी स्थिर होत असते. जर तुम्ही या वेळेत पैसे दिले, कर्ज दिलं तर लक्ष्मी घराबाहेर जाते असं मानलं जातं. मानसशास्त्रीय कारण. हे फक्त वास्तू नाही, यामागे फिजिओलॉजी देखील आहे. संध्याकाळी आपण थकलेलो असतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी असते, यामुळे चुकीचे आर्थिक निर्णय घेतले जातात. खरे अनुभव. एक व्यक्ती होता, तो नेहमी लोकांना मदत करायचा, पण त्याची एक सवय होती, तो बहुतेक वेळा रात्री पैसे द्यायचा. काही महिन्यातच त्याचा बिझनेस डाऊन झाला, पैसे परत मिळाले नाहीत. जेव्हा त्याने वास्तू उपाय केला तेव्हा परिस्थितीत बदलायला लागली. उपाय. आता सर्वात महत्त्वाचा उपाय, शक्यतो सूर्यास्तानंतर पैसे देऊ नका. जर द्यावेच लागले तर उजव्या हाताने द्या. मनात सकारात्मक भावना ठेवा. संध्याकाळी दिवा लावा. लक्ष्मी मंत्र ऐका. घर स्वच्छ ठेवा. विशेष प्रवेशद्वार. जर तुम्ही नकळत ही चूक करत असाल तर आजपासून सावध व्हा. लक्षात ठेवा, लहान सवयी मोठं नशीब बदलता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ॲस्ट्रो अभिराजला. धन्यवाद.